नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंबाड्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, 1 मीडियम कांदा चिरलेला, फोडणीसाठी जिरं, लसूण, शेंगदाणे 1 वाटी, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ आणि 1 छोटी वाटी भिजलेले शेंगदाणे। ही 1 जुडी आंबाड्याची भाजी आहे। मी हिला अशी निवडून घेतली। हिला देठ, हे कवळे कवळे देठ पण मी घेतले। तुम्हाला आवडत नसेल तर हे घेऊ नका। आता आपण हिला स्वच्छ धुवून ब्लांच करून घेऊ। ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली। ही भाजी स्टीलच्या पातेल्यामध्येच ब्लांच करून घ्यायची असते, अॅल्युमिनियमच्या पातेल्यात करायची नसते। आपण आता हिला ब्लांच करून घेऊ। या भाजीचा कलर असा चेंज झाला। आपण आता हिला काढून घेऊ। ही भाजी मी अशी काढून घेतली। आता आपण त्याचं सगळं पाणी असं निथळून घ्यायचं। ही भाजी फार आंबट असते, त्यामुळे अशी ब्रांच करून घ्यायची असते आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं असतं। ही भाजी तब्येतीला खूप छान, ही भाजी तब्येतीसाठी, आरोग्यासाठी उपयोगी आहे। यामुळे फायबर भेटते। आता ह्या भाजीला आपण फोडणी देऊ। आपण पहिल्यांदा तेल टाकू, जिरं टाकू, हिरवी मिरची, आपल्या आवडीप्रमाणे करायचं। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं। कांदा, लसूण, आपण चांगले परतून घेऊ। कांदा, लसूण, मिरची मी भाजून घेतली। आपण आता त्याच्यामध्ये भिजलेली डाळ टाकू, हरभऱ्याची। ही परतवून घेऊ। शेंगदाणे टाकू आवश्यकतेनुसार। चवीनुसार मीठ टाकू। आपण आता त्यामध्ये ही भाजी टाकू। आता ही भाजी त्याच्यामध्ये टाकून परतून घेऊ।
शिजवून घेऊ। ही भाजी मी मंद गॅसवर 10 मिनिटं शिजवून घेतली। ही भाजी खाण्यास फार टेस्टी आहे। ह्या भाजीमुळे फायबर मिळते। ह्या भाजीमध्ये लो कॅलरीज असल्यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते। केस गळतीवर पण ही भाजी फार उपयुक्त आहे। परंतु ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही भाजी खाऊ नये। ही भाजी मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही ही बनवा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।